नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? सो फायनली मी ब्लॉग टाकायला परत सुरुवात करते आहे. माझ्या ऑफिसच्या कामामुळे बऱ्याच गोष्टींमुळे मला खूप जागरण होत होतं, त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकत नव्हते. आणि आज आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी बाहेर आणि झुडिओमध्ये लागला होता सेल. पण झुडिओमध्ये सेलमध्ये अशाच गोष्टी असतात ज्या आम्ही घालू शकत नाही किंवा ज्या होऊ शकत नाही साईजेस. हा स्कर्ट होता जो मिनी होता, फार मिनी होता, जो होता 200 रुपयाला. पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी घालत नाही. आणि झुडिओचं बाकीचं कलेक्शनसुद्धा सुंदर आलं होतं, पण पैसे नसल्यामुळे मी नाही घेऊ शकले. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो उल्हासनगरला. माझ्या भावाला उल्हासनगरचे कपडे फार आवडतात, डाऊन टू अर्थ येतो काय बोलणार. आणि त्याच्यानंतर आम्ही हे वॉच बघायला गेलो, त्याचा बर्थडे येतो आहे म्हणून. हे वॉच एवढे महाग वाटत होते, पण होते 200 रुपयाला. आणि इथले वॉच, माझ्या भावाचे वॉचेस स्पेशली खूप वर्षानुवर्ष चालतात. खूप लोकांचे नाही चालत, पण त्याचे फार चालतात वॉचेस. आणि त्याच्यानंतर मी स्वतःसाठी वॉच बघत होते. मी विचार केला की कॅशिओ बघूया, पण इथे गॅसी होता. मी म्हटलं नको. मग त्याच्यानंतर 100 रुपयाचा चष्मा घालून मला खूप छान वाटत होता, मी तोही घेतला. आणि आम्ही गाडीसाठी चष्मा बघत होतो, पण आमच्या मॅडम घालण्यापेक्षा तोडण्यात जास्त विश्वास ठेवतात, सो मी तो नाही घेतला. त्याच्यानंतर आम्ही परत एका शोरूममध्ये गेलो, तिथे मी हे टोपी बघत होते आणि माझं ट्रायल करत होता. आणि आम्ही त्याच्यानंतर मठात गेलो, स्वामीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण डीमार्टलासुद्धा जाऊन बघूया कपडे. सो आम्ही डीमार्टला आलो, तिथे कपडे ट्राय करतो. आणि तिथेसुद्धा सेल लागला होता 50% ऑफनी. पर्सेस होत्या, खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण तिथे थोडंसं डिफॉल्ट होतं, काय काय लाईन्स होत्या. आणि ही पर्स मला एवढी आवडली, जी मला पुढे जाऊन समूनी गिफ्ट केली होती माझ्या बड्डेमुळे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही घरी निघालो. सो बाय बाय गाईज.